श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. एका बाईला वाचनाची व गाणे म्हणण्याची फार हौस होती. तिने ज्ञानेश्वरीची 108 पारायणे केली. सबंध ज्ञानेश्वरी तिला तोंडपाठ असे. तसेच ती स्वतः पदे रचून म्हणे. तिचा गळा गोड असल्यामुळे ऐकणाऱ्यांनाही खूप आनंद होई. तिच्या गावी एकदा एक साधू आला. ती दर्शनाला गेली व म्हणाली, आपण माझे एक पद ऐका. तिने जे पद म्हटले त्याचा अर्थ असा होता की, देवा, मी तुझी आहे. माझे सर्वस्व मी आता तुला दिले आहे. तू माझा मालक आहेस. तू मला ठेवशील तशी मी राहीन. मला दुसरे काही नको. तुझे स्मरण तेवढे मला दे. हे पद ऐकून साधूच्या डोळ्यांना पाणी आले व तो बोलला, बाई, हे पद तुम्ही किती वेळा म्हटले असेल? बाईने उत्तर दिले, आज 10-12 वर्षे लोकांना हे पद मी म्हणून दाखवीत असते. यावर साधूने तिला सांगितले, पद नुसते म्हणून आणि गाऊन पुष्कळ झाले आहे. त्यामध्ये सांगितलेले आता करायचे तेवढे शिल्लक राहिले आहे. म्हणून ते गाण्याचे कमी करून तुम्ही त्याप्रमाणे वागायला लागा. बाई म्हणाली, आजपर्यंत मला असे कोणी सांगितलेच नव्हते. मी नुसती पारायणे करीत होती. ती बंद करून आता मी नाम घेईन. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.